लवकरच स्वामीजींचं आगमन होईल आणि नियोजित अशा कार्यक्रमाची सुरुवात होईल. सुरुवातीला त्रिभुवन प्रस्तावना करेल आजच्या विषयाची, नंतर आपण चर्चा सुरू करूया. धन्यवाद स्वामीजी. ध्यान साधनेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून कशा प्रकारे विधायक बदल घडतात, हा एक महत्वाचा अशा विषयाच्या संदर्भात स्वामीजी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या 40 वर्षापासून ध्यानाचं महत्व, ध्यान साधनांच्या विधी आणि त्याची नियमितता याच्या संदर्भात स्वामीजींनी पुन्हा पुन्हा शिबिरं घेऊन आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून, शारीरिक आरोग्याच्या, मानसिक आरोग्याच्या आणि त्याचबरोबर आत्मिक उन्नतीच्या दृष्टीनं ध्यानाचं महत्व कसं आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. गेल्या 40 वर्षांमध्ये अगदी सहवासात असणारी जुनी मंडळी असली तरी कशा प्रकारे ध्यान ही गोष्ट सहज निसटून जाते आणि पुन्हा आपल्याला ध्यानावर येणं महत्वाचं ठरतं, ह्या गोष्टी आपल्या समोर स्पष्ट झालेल्या आहेत. आणि त्यामुळे अतिशय सहज सुलभपणे ध्यानाचा अर्थ समजून सांगण्याचा स्वामीजींनी आपल्याला प्रयत्न केलाय. असंख्य ध्यानविधी आहेत, पण त्यातल्या निवडक ध्यानविधींच्या माध्यमातून आपल्याला वास्तविकता कशी साधता येऊ शकते याविषयी स्वामीजींनी वेळोवेळी शिबिरांमधनं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आज मात्र त्याच विषयाच्या निमित्तानं विशेष करून स्वामीजींचं अमूल्य आणि महत्वपूर्ण असं मार्गदर्शन मिळणार आहे. मी सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण आपलं संपूर्ण लक्ष हे ऐकण्याकडे देऊया आणि स्वामीजींकडून उपलब्ध होणारं जे ज्ञान आहे, मार्गदर्शन आहे, हे छान पद्धतीने शांतपणे ऐकून घेऊया. धन्यवाद. स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद. उपस्थित सर्व साधकांचे मनपूर्वक स्वागत. आत्मकलाशी जे जोडले गेले, जे नियमित प्रमाणे ध्यान करतात आहेत, आता आपण वेगवेगळे ध्यान शिबिर घेतो. त्या ध्यान शिबिरातनं आपण ध्यानाचं होता येईल तितक्या वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करत असतो. पण आज इथे मी असे काही रिसर्च म्हणजे जे ध्यानावर झालेले आहेत जगभरामधले, त्या निवडक रिसर्चवर मी बोलणार आहेत. म्हणजे फक्त एक तुम्हाला अंदाज येऊ शकेल की तुम्ही ध्यान करताय नियमितप्रमाणे, तर तुम्हाला त्या ध्यानाचं तुमच्या शरीरावर आणि मनावर नेमका काय परिणाम होतो तो. आता ध्यान ही एक केवळ आध्यात्मिक प्रक्रिया नसून ती मानवी शरीर आणि मनाला पुनर्जीवित करणारं एक शक्तिशाली विज्ञान आहे असं म्हणता येईल. आणि आधुनिक विज्ञानाने ते मान्य केलंय. जे न्यूरोसायन्स न्यूरोसायन्सवर काम करणारे जे वैज्ञानिक आहेत, त्यांनी सुद्धा ही गोष्ट सिद्ध केली की नियमित ध्यानामुळे आपल्या शरीरात, आपल्या मेंदूमध्ये सकारात्मक बदल घडून येतोय. आता सगळ्यात पहिला जो रिसर्च आहे त्याच्यामध्ये ज्याला आपण मानसिक ताण म्हणतो, म्हणजे स्ट्रेस म्हणतो आपण, ज्याला स्ट्रेस येतो आपल्या शरीरामध्ये, एखादा तणावाखाली असतो आपण, त्याला नेमकं काय होतं आपल्या शरीरात. तर आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा शरीरात एक कॉर्टिसॉल नावाचं एक स्ट्रेस हार्मोन शरीर तयार करतं आणि ते आपल्या शरीरामध्ये रिलीज होतं. आता जे आधुनिक संशोधन झाले त्याच्यामुळे ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की ध्यानामुळे मेंदूतील जे हायपोथॅलॅमसला एक सिग्नल जातो शांततेचा, आणि त्यामुळे आपल्या शरीरात ती जी कॉर्टिसॉलची पातळी आहे ती झपाट्याने खाली येते. आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया यांनी ह्याच्यावर रिसर्च केलंय. तर त्यांच्या संशोधनात असं दिसून आलं की ध्यानामुळे कॉर्टिसॉलचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होतं. म्हणजे एखादी व्यक्ती जर नियमित ध्यान करत असेल तर ऑटोमॅटिकली त्याच्या शरीरामध्ये जे स्ट्रेस हार्मोन निर्माण करणारी जी
केमिकल्स आहेत ती रोखली जातात, ती थांबवली जातात, ती त्याचा प्रभाव कमी होतो आणि ऑटोमॅटिकली एक जे आपण म्हणतो नाही का, तणावाखाली सुद्धा आपण एखादा निर्णय घेऊ शकतो किंवा एखादा तणावपूर्ण स्थितीमध्ये सुद्धा आपण त्या स्थितीला सामोरे जाऊ शकतो. हे केवळ ध्यानामुळे शक्य होतं. आता अ, एक साधारण ट्रेस आणि एक क्रॉनिक ट्रेस आपण असं ज्याला म्हणतो. आता नेमकं ह्याच्यातला फरक काय? आता समजा माझ्याकडे हे काचे हे दिसतंय तुम्हाला, काचेचा ग्लास आहे, ह्याच्यात पाणी भरलेलं आहे. हे जर मी असं पकडून ठेवलं, तर थोड्या वेळाने काय होईल, माझ्या बोटांना ट्रेस होईल. माझ्या बोटांवर ताण जास्त पडेल. समजा मी हे ठेवलं खाली टेबलवर, तर तो ताण कमी होईल आणि तो त्या बोटांचा जो स्ट्रेस आहे तो कमी होईल. तर ज्याला आपण साधारण स्ट्रेस म्हणतो त्या आपल्या डेली लाईफमध्ये थोड्याफार प्रमाणात आपण त्याला सामोरे जात असतो. उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या परीक्षेला तुम्हाला जायचं आहे आणि तुम्ही एखाद्या ट्रॅफिकमध्ये अडकलात आणि तुम्ही त्या वेळेपर्यंत पोहोचणार नाहीयेत त्या परीक्षेला, त्या परीक्षा हॉलमध्ये, तर ते एक प्रकारचा स्ट्रेस तुम्हाला जाणवायला लागेल. त्या परीक्षा हॉलमध्ये पोहोचेपर्यंतचा जो मध्ये ट्रॅफिकचा जो सिग्नलमध्ये तुम्ही अडकलात त्या ट्रॅफिकच्या जॅममुळे, तर ऑटोमॅटिकली तो, मग ते तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला जात असाल, तुम्ही कुठल्या सेमिनारला जात असाल, तुम्ही कुठल्या परीक्षेला जात असाल, तुमच्या ऑफिसला जात असाल, तर एक थोड्या वेळापुरता तो ट्रेस असतो, तो ट्रेस नंतर रिलीज होतो. पण क्रॉनिक स्ट्रेस म्हणजे काय, की ज्यावेळेला तो ट्रेस स्थायी स्वरूपात होतो, म्हणजे तो लाँग टर्ममध्ये जातो तो ट्रेस, त्याला आपण क्रॉनिक स्ट्रेस म्हणतो. आता साधारण स्ट्रेसमध्ये आपण थोड्या वेळाने हा ग्लास ठेवून टाकला मी. आता समजा मी हा सोडलाच नाही ग्लास, असंच पकडून ठेवला. थोड्या वेळाने काय होईल, माझ्या बोटं दुखायला लागतील. माझ्या बोटांनंतर माझं मनगट दुखायला लागेल, नंतर माझा हात दुखायला लागेल. मग नंतर माझ्या हाताचा पूर्ण खांद्यापर्यंत माझा हात दुखायला लागेल आणि हळू-हळू हा स्ट्रेस वाढत जाईल माझा. पण ही होल्ड करण्याची जी माझी शरीराची क्षमता आहे, माझ्या स्नायूंची क्षमता आहे, माझी जेवढी ताकद आहे त्या स्नायूंची, तर त्यापर्यंत मी त्याला होल्ड करू शकतो. पण एक स्थिती, एक अशी वेळ येईल, की हा ग्लास माझ्या हातातून सुटून जाईल आणि ज्यावेळेला हा सुटेल, त्यावेळेला हा फुटेल. म्हणजे हे नुकसान तर होईलच. पण त्या नुकसानापर्यंत जाण्यापर्यंत माझ्या शरीरामध्ये जो स्ट्रेस निर्माण झाला, जो तणावाखाली मी होतो, माझ्या स्नायूंचा पूर्ण माझ्या शरीरातल्या प्रत्येक स्नायूवर, माझ्या पेशींवर तो स्ट्रेस पसरला गेला. तर त्याचे डायरेक्टली, इनडायरेक्टली जे परिणाम माझ्या शरीरावर झाले किंवा होतात ते वेगळे. म्हणजे साधारण स्ट्रेस आणि क्रॉनिक स्ट्रेस ह्याच्यामध्ये फरक आहे. आता क्रॉनिक स्ट्रेसमध्ये काय होतं, एक तर कॉर्टिसॉल तर आपण बघितलं तो. त्याशिवाय अजून एक केमिकल रिलीज होतं, ॲड्रेनालिन म्हणतात त्याला. तर ते ज्यावेळेला शरीरामध्ये इन्क्रीज होतं, तर शरीरात आपल्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं. साखरेचं प्रमाण अ, वाढतं का? कारण ती जी स्थिती असते ती लढो या भागो अशी ती स्थिती असते. म्हणजे एक तर तुम्ही लढा नाही तर पळा, अशी मानसिक अवस्था असते आपल्यामध्ये आणि त्याला शरीर एक एनर्जीसाठी म्हणून एक्स्ट्रा साखर, शुगर तुमच्या ब्लडमध्ये रिलीज करतं. तर ज्यावेळेला तुम्ही ट्रेसमध्ये असता, तर त्यावेळेला हे एक्स्ट्रा जर शरीरात शुगर तुमच्या निर्माण होत असते. आता या प्रक्रियामध्ये काय होतं, शरीरात ते रक्ताचं साखरेचं प्रमाण तर वाढतंच. शरीराची जी रोगप्रतिकार क्षमता असते ती प्रभावित करतं हे केमिकल. त्याशिवाय डायजेस्टिव्ह सिस्टम जी असते ती सप्रेस होते याच्यामुळे आणि पाचन तंत्र आपलं बिघडतं. आपलं रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पण सप्रेस होतं. आपलं ग्रोथ प्रोसेस प्रभावित करतं. आपलं आणि त्याच्यात ॲड्रेनल नावाचं जे केमिकल आहे ते आपले हार्ट रेट वाढवतं, आपलं ब्लड प्रेशर वाढवतं. याला सायकोसोमॅटिक इफेक्ट म्हणतात. म्हणजे जे मनापासून सुरू होतं, पण ते शरीरावर संपतं. म्हणजे शरीरावर त्याच्या प्रतिक्रिया उमटायला लागतात.
मग हे स्ट्रेसमध्ये सिम्पॅथिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह होते, ज्याच्यामुळं फाईट और फ्लाईट ही स्थिती जी निर्माण होते ती तेव्हा शरीरात ते केमिकल एक रिलीज होतं. ह्याच्याशिवाय त्याला NF-kB असं म्हणतात. म्हणजे त्याचं जर लॉंग फॉर्म आपण केलं तर न्यूक्लिअर फॅक्टर कापा बी असं त्याचं नाव आहे. तर हे केमिकल आपल्या शरीरामधले त्या जीनचे स्विच ऑन करतात, ज्यामुळे इन्फ्लेशन निर्माण होतं शरीरामध्ये. सायकोटिन सायको सायटोकिन्स नावाचं हे ऍक्टिव्ह होतं आपल्या शरीरामध्ये, जे आपल्या आजाराला कारणीभूत ठरतं. आणि हे छोटे मोठे आजार नाही आहेत, ज्याला आपण कॅन्सर म्हणतो, आपण डायबिटीस म्हणतो, आपण ॲटोइम्युन डिसीज म्हणतो, किडनी प्रॉब्लेम म्हणतो, अर्थायटिक, पॅन्क्रियाटिस. ज्या ज्या आजाराला तीस हा शब्द लागतो, असे सगळे आजार, डर्मेटायटिस इत्यादी आजाराला हे अ, अ, कारणीभूत ठरतंय. ज्यावेळेला अति टेस्टमध्ये ते स्थायी टेस्ट ज्याला होतो तुमचा, तर ह्याच्यामुळे काय होतं, ज्याला तुम्ही ध्यान नियमित करताय, तर त्या नियमित ध्यान केल्यामुळे तुमचं जे न्यूक्लिअर फॅक्टर कापा बी आहे, जे NF-kB आहे, ते ब्लॉक होतं. आणि ते त्यामुळे काय होतं, सायटोकिन्सचं प्रोडक्शन थांबतं आणि जीन एक्सप्रेशन पॅटर्न आपले बदलतात. म्हणजे इन्फ्लेशन रिलेटेड आजार आणि ते कंडिशन आपण रोखू शकतो नियमित ध्यान केल्यामुळे. दुसरी गोष्ट काय होते, ती आपली मेंदूची रचना सुद्धा बदलते आपल्या नियमित ध्यानामुळे. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये बदलण्याची आणि नवीन पेशी तयार करण्याची क्षमता असते, ज्याला आपण न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतो. म्हणजे ध्यानामध्ये मेंदूतील ग्रे मॅटर वाढतात. मग ज्यामुळे आपण विचार करण्याची क्षमता आपली सुधारते. आपलं ह्याच्यामध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर सारा लाजर यांनी जे संशोधन केलंय, तर त्या संशोधनामध्ये असं आढळलंय की एक 8 आठवडे नियमित ध्यान केल्यामुळे मेंदूच्या शिकण्याची आणि स्मृतीशी संबंधित भागातील जे ग्रे मॅटर आहे ते वाढलेलं जाणवलं याच्यामध्ये. जसं आपण एखाद्या जिममध्ये जातो आणि आपण व्यायाम करतो, तर त्या व्यायाम करत असताना आपले स्नायू मजबूत होतात. तसंच ध्यानामुळे आपल्या मेंदूच्या विचार करण्याचे स्नायू मजबूत होतात आणि तीक्ष्ण होतात. म्हणजे जिममध्ये जाणून तुम्ही शरीराची जी व्यायाम करतात वेगवेगळे शरीरासाठी, तुमच्या स्नायूंसाठी, मसल स्ट्रेंथसाठी, तसं तुमच्या ब्रेनच्या स्ट्रेंथसाठी पण ध्यान तुम्हाला उपयोगी पडतं. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये घडते या नियमित ध्यानामुळे, ती म्हणजे तुमची जी भीती आणि चिंता अ, ज्याला आपण म्हणतो, तर ते ही नेमकं भीती आणि चिंता हे नेमकं कशामुळे होतं, तर मेंदूमध्ये अमिगडाला नावाचा एक भाग असतो, जो भीती आणि चिंता, तणाव नियंत्रित करत असतो. ध्यानामुळे या भागाचा आकार, त्याची संवेदनशीलता कमी होते. आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्येच ह्याचं संशोधन झालं होतं. त्यामुळे अमिगडाला संकुचित होतं, ज्यामुळे माणसाची विनाकारण घाबरण्याची किंवा चिंता करण्याची जी प्रवृत्ती आहे ती कमी होते. जसं छोट्या-छोट्या गोष्टीवर घाबरणारे किंवा पॅनिक होणारे काही लोक असतात, ते नियमित जर त्यांनी ध्यान केलं, तर हळू त्यांना त्यांना ते धीट बनतात, ते शांत बनतात. हे केवळ ध्यानामुळे शक्य होतं. आणि मी आता जे काही बोलतोय ना, ते हे केवळ कल्पनाविलास नाही आहे, ह्याच्यावर झालेले रिसर्च आहे, संशोधन आहे. आणि त्या संशोधनामध्ये हे सिद्ध झालेलं आहे या सगळ्या गोष्टी. आता दुसरी एक गोष्ट ह्याच्यामध्ये अजून होते, ती म्हणजे लक्ष केंद्रित करण्याची जी क्षमता आहे आपली, फोकस आणि अटेन्शन, त्याचे ती डेव्हलप होते. म्हणजे ध्यान हे मेंदूसाठी एक प्रकारचे एकाग्रतेचं प्रशिक्षणच आहे, असं म्हणावं लागेल. म्हणजे नियमित ध्यानामुळे मेंदूतील जो डिफॉल्ट मोड नेटवर्क आहे, म्हणजे DMN ज्याला म्हणतो, त्याची क्रियाशीलता कमी होते. जे नेटवर आपलं मन विनाकारण भरकटण्यासाठी म्हणजे भरकटण्यासाठी म्हणून जे कारणीभूत ठरत असतं, तर
अल्बर्ट युनिव्हर्सिटीच्या संशोधनात असं दिसून आलं की ध्यान नियमित जे ध्यान करतात त्यांच्यामध्ये एकाग्रतेशी संबंधित असलेले अँटियर सिंग्युलेट कॉर्टिक्सची कार्यक्षमता वाढत असल्याचं निष्पन्न झालंय. म्हणजे वाचन करत असताना, काम करत असताना अनेकदा मन इथं तिथं भरकटलं जातं आपलं. तर ध्यानाचा नियमित सराव करणारे जे व्यक्ती असतात त्यांचं मन विचलित न होता तासनतास एकाच कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून, पूर्ण फोकस करून ते काम करू शकतात. हा डिफरन्स संशोधनातनं निष्पन्न झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रक्तदाब, म्हणजे आपलं हृदयाचं ज्याला आरोग्य आपण म्हणतो, तर ध्यानामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं. आता हा नायट्रिक ऑक्साईड जो आहे हा खूप महत्त्वपूर्ण केमिकल आहे. आपण ज्यावेळेला आपण व्हेजिटेबल खातो किंवा फळं खातो त्या फलाहारामध्ये सुद्धा नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढत असतं. तर ज्यामुळे अ, आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ते रुंद होतात. म्हणजे थोडक्यात काय की आपलं रक्ताभिसरण सुधारतं. आता त्यामुळे काय होतं, हाय ब्लड प्रेशर नैसर्गिकरित्या कमी व्हायला लागतं. अमेरिकन हार्ट असोसिएशन, अ, हे जे जगमान्य अमेरिकन हार्ट असोसिएशन म्हणजे जसं डायबेटिकच्या आहे तसं अमेरिकेचं एक हार्ट असोसिएशन पण आहे. त्यांच्या मतानुसार ध्यान केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जवळजवळ 48% कमी झाल्याचं दिसून आलेलं आहे. म्हणजे बीपीच्या रुग्णांना जर औषधासोबत दररोज 20 मिनिटं तरी ध्यानासाठी दिले त्यांनी, तर त्यांचा रक्तदाब नियंत्रणात येतो असं निष्पन्न झालेलं आहे. आता दुसरी एक गोष्ट ज्याला आपण वृद्धत्व रोखणं असं म्हणतो आपण, म्हणजे एखादा व्यक्ती ज्यावेळेला वृद्ध होतो किंवा एखादा व्यक्ती वृद्ध होते, तर नेमकं त्यावेळेला काय होतं, तर आपल्या शरीरामधला जो DNA त्याच्या टोकावर ना एक टेलिमियस नावाचं एक संरक्षण कवच असतं. आता हे कवच कसं असतं, जसं आता समजा हे माझ्याकडे एक बुटाची लेस आहे. त्याच्या लेसच्या टोकावर तुम्हाला दिसतंय का एक हे अ, अ, संरक्षणासाठी म्हणून, म्हणजे ते हे जर वरचं जे संरक्षण आहे, हे जर लूज झालं, सुटलं, तर ह्याचे धागे मोकळे होतील. म्हणजे हे हे लेसचा वापर मला नीट पूर्ण क्षमतेने आपण करू शकणार नाही. तसं आपल्या शरीरामध्ये आपल्या DNA ज्याला आपण म्हणतो, त्या DNAच्या टोकावर टेलिमियस नावाचं एक संरक्षण कवच असतं. जसं आपलं वय वाढतं, तसं ते टेलिमियस लहान होत जातात. म्हणजे माणूस म्हातारा दिसू लागतो. तणावामुळे हे लवकर नष्ट होतात. म्हणजे जे टेलिमियस संरक्षण आहेत, ते तणावामध्ये, स्ट्रेसमध्ये नष्ट व्हायला लागतात. तर ध्यान काय करतं, तर ध्यान या टेलिमियसची लांबी टिकून ठेवण्यासाठी मदत करतं. म्हणजे जे नोबेल पारितोषिक विजेत्या एलिझाबेथ ब्लॅकबर्न नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी ह्याच्यावर संशोधन केलंय. तर त्यांना असं दिसून आलं, की DNAचे जे संरक्षणात्मक कवच आहे, जे DNAचं रक्षण करतं, नियमित ध्यान करणारे जे साधक आहेत, त्यांच्या खऱ्या वयापेक्षा ते जास्त तरुण दिसतात, ताजेतवाने दिसतात, त्यांच्या चेहऱ्यावर वेगळं तेज असतं. म्हणजे नियमित ध्यान केल्यामुळे आता 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर आपलं जे वय आहे, त्या वयाप्रमाणे आपण दिसलो ह्यात वावगं नाहीये. पण आपलं जे वय आहे त्याच्यापेक्षाही आपण अधिक वृद्ध जर दिसू लागलो, तर ह्याचा अर्थ आपलं शरीरामध्ये जे टेलिमियस नावाचं जे संरक्षण भिंत आहे त्या त्या DNAची, ती विस्कळीत झालेली, ती लूज झालेली, ती क्षीण झालेली आहे. तर त्यासाठी जे नियमित ध्यान करतात, ते त्यांच्या आहे त्या वयापेक्षा थोडे कमी वयाचे वाटतात आपल्याला, म्हणजे नियमित ध्यान केल्यामुळे. तर दुसरी एक गोष्ट घडते ह्याच्यामध्ये, आपलं जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढते, इम्युनिटी बूस्ट होते आपली. म्हणजे जेव्हा शरीर पूर्णपणे शांत असतं, तेव्हा आजारांशी लढणाऱ्या ज्या पेशी असतात, त्या वेगाने तयार होत असतात.
आता काही युनिव्हर्सिटीमध्ये याच्यावर प्रयोग करण्यात आले, तर ज्या लोकांनी ध्यान केलं त्यांच्या शरीरामध्ये फ्लूच्या लसीकरणानंतर इतरांपेक्षा जास्त अँटीबायोटिक्स तयार झाल्याचं लक्षात आलं. म्हणजे रोगप्रतिकारक जे घटक आहेत त्यांच्यामध्ये ते तयार झाल्याचे दिसून आलं. म्हणजे ध्यान करणारी व्यक्ती बदलत्या हवामानामध्ये किंवा संसर्गजन्य काळात सुद्धा लवकर आजारी पडत नाहीत. दुसरी गोष्ट होती त्याला इमोशनल बॅलन्स म्हणतो आपण, म्हणजे भावनिक स्थिरता ज्याला म्हणतो आपण. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं आपल्या ध्यानामुळे, म्हणजे आपण नियमित ध्यान करतोय तर मेंदूमध्ये सेरोटीन नावाचं आनंद देणारे जे हॉर्मोन्स आहेत आणि एंडोफ्रिन म्हणजे जे नैसर्गिक वेदनाशामक जे केमिकल आहेत ते रिलीज होतात. त्याचं प्रमाण वाढतं. म्हणजे ते नैराश्य आणणारे जे घटक आहेत ते कमी होतात. तर अ, काही युनिव्हर्सिटीमध्ये ह्याच्यावर अभ्यास झालाय. त्याच्यामध्ये ध्यान हे नैराश्य आणि चिंता कमी करण्यासाठी अँटी डिप्रेशन औषधा इतकेच अधिक प्रभावी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. म्हणजे जीवनात येणारे जे चढ-उतार आहेत आपले, त्या चढ-उतारामध्ये म्हणजे दुःख असो, सुख असो, ती साक्षी भावना आपली जी जागृत होते, आपण शांत राहतो, तर ऑटोमॅटिकली त्यावेळेला अ, आपल्या शरीरामध्ये जे हीलिंग प्रोसेस आहे आपली, ती स्ट्रॉंग होते. रोगप्रतिकारक क्षमता आपली वाढते. आणि एक गोष्ट ह्याच्यामध्ये करते ध्यानामध्ये, ज्याला आपण म्हणतो नाही का, गाढ निद्रा म्हणतो आपण, म्हणजे एकदम शांत झोप आपल्याला लागती. तर निद्रा नाशाचं मुख्य कारण म्हणजे झोपतानाही मेंदूमध्ये विचाराची प्रक्रिया सुरू असते. त्या ध्यानामुळे मेंदूतील लहरी शांत होतात. म्हणजे मेंदू अल्फा आणि थीटा लहरीमध्ये प्रवेश करतो, ज्या आपल्या गाढ झोपण्यासाठी आवश्यक असतात. जामा इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार माइंडफुलनेस ध्यानामुळे निद्रानाशाचा त्रास असणाऱ्या लोकांची म्हणजे झोप औषधाशिवाय सुधारली, हे त्यात निष्पन्न झालं. आपण पण ज्यावेळेला काही वेळेला ध्यान शिबिरामध्ये योग निद्रा घेतो. तर योग निद्रा म्हणजे ज्यांना झोप येत नाही ही तक्रार असते किंवा ज्यांची झोप परिपूर्ण होत नाही, तर योग निद्रेमध्ये सुरू केल्यानंतर हळूहळू ते निद्रेच्या जवळपास जातात. म्हणजे एक गाढ झोपेमध्ये ते प्रवेश करू शकतात. का करू शकतात? कारण योग निद्रेमध्ये सजेशन दिले जातात. त्या सजेशनमध्ये आपलं रिलॅक्सेशन होतं. शरीराचे स्नायू शिथिल होतात. मेंदूतले शरीरातल्या पेशी सगळ्या हळूहळू शिथिल होतात आणि एक शरीरामध्ये जे मी सांगितलं की अल्फा वेव्हज आपले वाढतात मेंदूतले आणि ऑटोमॅटिकली आपण एक निद्रेच्या विश्वामध्ये प्रवेश करतो. तर रात्री अंथरुणावर पडल्या-पडल्या ज्यांना तासनतास विचार येतात, त्यांनी झोपण्यापूर्वी जर ध्यान केलं, तर त्यांना लहान मुलासारखी गाढ झोप येऊ शकते. हे बरेच लोकांनी अनुभवलेले आहेत. आता वेदना सहन करण्याची जी आपली क्षमता असते, म्हणजे थोडं काही लागलं, खुपलं, दुखलं, रक्त आलं, काही वेदना झाल्या, तर आपल्याला अ, अ, आपण लगेच डिस्टर्ब होतो त्या स्थितीमध्ये. पण ही वेदना सहन करण्याची जी क्षमता असते, ती ध्यानामुळे वाढते. आता ध्यान मेंदूच्या त्या भागाला शांत करतं, जे वेदनेची तीव्रता नोंदवत असतं. एका संशोधनात असं आढळून आलं, की केवळ 4 दिवसाच्या ध्यानाने वेदना जाणवण्याची जी तीव्रता आहे, ती 40% नी कमी झाली. म्हणजे जुनाट पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल किंवा मायग्रेन असेल, अशा रुग्णांना ध्यानामुळे होणाऱ्या वेदनेची जी तीव्रता आहे, तो त्रास आहे, तो खूप कमी जाणवतो. हे संशोधनात सिद्ध झालेलं आहे. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जनुकीय बदल. आता ज्याला जीन एक्सप्रेशन आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सकारात्मक बदल दिसून आले. ध्यानामुळे आपल्या शरीरातील जनुकांची कार्यपद्धत बदलते.
एपिजेनेटिक्स म्हणतात ज्याला. ध्यान अशा जनुकांना सक्रिय करतं जे शरीरात सूज कमी करतात. ध्यान अशा जनुकांना सक्रिय करतं जे शरीरातील सूज कमी करतात आणि आजार बरे करतात. सायको न्यूरो एंट्रोक्रिनॉलॉजी जर्नलमध्ये अभ्यासानुसार अवघ्या 8 तासाच्या सखोल ध्यानाने शरीरातील सूज निर्माण करणाऱ्या ज्या जनुकांची गती मंदवल्याची आढळून आले. म्हणजे जर एखाद्याच्या कुटुंबात आनुवंशिक आजार असतील तर नियमित ध्यानाने तो त्या वाईट जनुकांना निष्क्रिय करून ती व्यक्ती स्वतःचं रक्षण करू शकते. दुसरी गोष्ट, मेंदूचं वय कमी होतं. आता स्मरणशक्ती ज्याला आपण म्हणतो, ती स्मरणशक्ती जसं आपलं वय वाढतं तसं आपला मेंदू आकुंचन पावतो आणि त्याची कार्यक्षमता कमी होते. परंतु ध्यानामुळे मेंदू म्हातारा होण्याची जी प्रक्रिया असते ती मंदावते. आता युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियानेच याच्यावर संशोधन केलंय. त्यांच्या अभ्यासात असं दिसून आलं की 50 वर्ष वय असलेल्या आणि दीर्घकाळ ध्यान करणाऱ्या लोकांच्या मेंदूमध्ये म्हणजे रचनात्मकरित्या 25 ते 30 वर्षाच्या तरुणांसारखं तरुण आणि सक्रिय त्यांचा मेंदू असल्याचं दिसून आलं. म्हणजे वयाच्या 60 किंवा 70 या वर्षी सुद्धा अनेक लोक गोष्टी विसरू लागतात. परंतु नियमित ध्यान करणारी व्यक्ती, ही वृद्ध व्यक्ती जी नियमित ध्यान करते ती तरुणापेक्षाही तीक्ष्ण स्मृती आणि सतर्कता, जागरूकता टिकून ठेवू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे जळजळ आणि सूज कमी होणे. म्हणजे जसं कॅन्सर, डायबिटीज, हृदयविकार यासारखे गंभीर आजारावर मूळ शरीराच्या पेशीमध्ये येणारी जी सूज असते किंवा जळजळ असते, ध्यानामुळे शरीरातील सूज निर्माण करणारे जे सायकोटाईन्स नावाचे रेणू आहेत ते कमी होतात. आणि जे जगभरात झालेले जे संशोधन आहे तर ते सिद्ध झालंय की माइंडफुलनेस ध्यानामुळे शरीरातील दीर्घकाळ सूज निर्माण करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांची निर्मिती लक्षणीयरित्या घटते. म्हणजे जे सांधेदुखीचा त्रास आपण म्हणतो किंवा सोरायसिस सारख्या त्वचेच्या आजारामध्ये शरीरात खूप अंतर्गत जळजळ होत असते, ध्यानामुळे ही जळजळ कमी होऊन रुग्णाला आराम मिळाल्याचं या संशोधनात निष्पन्न झालेलं आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट घडते ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता किंवा म्हणतो. म्हणजे आपली सहानुभूती वाढते. मेंदूला इन्सुला आणि टेम्पोरोपॅरिएटल जंक्शन हे भाग इतरांबद्दल सहानुभूती, प्रेम आणि करुणा निर्माण करत असतात. ध्यानामुळे हे भाग अधिक सक्रिय होतात. इमोशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या जे संशोधन आहे त्याच्यावर करुणेवर आधारित ध्यान ज्यांनी केलं त्यांच्या माणसाचे सामाजिक नातेसंबंध सुधारण्याची आणि इतरांचे दुःख समजून घेण्याची जी क्षमता त्यांच्यामध्ये कमालीची वाढल्याचं निष्पन्न झालेले आहे. म्हणजे समाजामध्ये किंवा कुटुंबात वावरत असताना जे लोक खूप आत्मकेंद्रित असतात किंवा रागीट असतात ते ध्यानाच्या प्रभावाने अत्यंत समजूतदार आणि प्रेमळ आणि दुसऱ्याला मदत करणारे बनतात. आणि हे बदल संशोधनात सुद्धा सिद्ध झालेले आहेत. आणि आपल्या जे आत्मकलेशी निगडीत जितके पण सदस्य नियमित ध्यान करतात त्यांनी सुद्धा हा बदल नोंदवलेलाच असेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट घडते म्हणजे फुफ्फुसाची कार्यक्षमता आणि ऑक्सिजनची पातळी आपली वाढते. म्हणजे ध्यानाच्या दरम्यान आपल्या श्वासांची गती थोडी संथ होते, दीर्घ होते. आणि यामुळे होतं काय की फुफ्फुसाच्या तळाशी असलेल्या कप्प्यापर्यंत ऑक्सिजन पोहोचतो आणि रक्तातील कार्बन डायऑक्साईड प्रभावीपणे बाहेर टाकला जातो. आता एका जर्नलमध्ये याच्यावरचं संशोधन, ह्याचा अभ्यास प्रदर्शित करण्यात आला होता. तर नियमित ध्यान आणि प्राणायाम जे करतात आहेत, म्हणजे प्राणायाम नियमित थोडा वेळासाठी प्राणायाम करतात आहेत, त्यांना फुफ्फुसांची एकूण हवा साठवण्याची जी क्षमता असते त्याच्या लंग कॅपॅसिटी आपण म्हणतो ती 20% वाढते. म्हणजे दम्याचा त्रास असलेले जे रुग्ण आहेत किंवा प्रदूषणामुळे लवकर दमणारे जे लोक आहेत तर ध्यानामुळे आपली श्वास घेण्याची जी सहज
क्षमता आहे ती सुधारू शकते. आतड्यांच्या आणि आरोग्यापासून संदर्भात म्हणजे पचनशक्तीच्या संदर्भात म्हणजे अ, आपल्या मेंदूचा आणि पोटाचा थेट संबंध असतो. आता हे बऱ्याच जणांना माहिती आहे, ज्याला गट ब्रेन ॲक्सिस आपण म्हटलं जातं. जेव्हा मेंदू तणावात असतो तेव्हा पचनक्रिया बिघडते. ध्यानामुळे मेंदू शांत होतो. त्यामुळे पोटातील उपयुक्त जीवाणू जे आहेत, ज्याला गुड बॅक्टेरिया आपण म्हणतो, त्यांचं संतुलन सुधारतं. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासात हे निष्पन्न झालं की ध्यानामुळे पोटाचे गंभीर आजार कमी झाल्याचे निष्पन्नास आले आणि पोटात अल्सरच्या रुग्णांमध्ये तीव्र सकारात्मक सुधारणा दिसून आली. अनेक लोकांना तणावामुळे भूक न लागणे किंवा सारखे पोट बिघडण्याचा त्रास होणे, मन शांत झालं की पोटही नैसर्गिकरित्या साफ होऊ लागतं. ध्यानामुळे गंभीर आजारातून मुक्त झालेले देखील अनेक उदाहरण आहेत. जसे आपण रोज शरीराची घाण साफ करण्यासाठी अंघोळ करतो. तसंच मनाची रोजची घाण म्हणजे त्यात तणाव म्हणू, राग म्हणू, चिंता म्हणू, हे सगळं साफ करण्यासाठी आपल्याला नियमित ध्यान आवश्यक आहे. जसं आपण अंघोळ करून शरीर साफ करतो, तसं मनाच्या शुद्धीसाठी आपल्याला ध्यानाची अंघोळ आवश्यक आहे. आता ध्यान हे कोणताही अंधविश्वास नसून स्वतःला निरोगी आणि तरुण आणि आनंदी ठेवण्याचं एक शुद्ध विज्ञान आहे. विज्ञानाने सुद्धा हे मान्य केलंय की जगातील 80% पेक्षा जास्त आजार हे सायकोसोमॅटिक आजार आहेत, म्हणजे मनोशारीरिक आजार आहेत. म्हणजेच त्यांचं मूळ जे आहे त्या आजाराचं ते मनात आहे. ते तुमच्या तणावामध्ये आहे, तुमच्या चिंतेमध्ये आहे आणि अ, ह्याचे लक्षण शरीरावर दिसायला लागतात. जेव्हा ध्यानामुळे मन मूळ स्वरूपात येतं, आपलं शांत होतं, तेव्हा शरीर स्वतःला बरं करण्याच्या प्रोसेसमध्ये जायचं. सेल्फ हिलिंग म्हणतो आपण ज्याला. ही हिलिंग प्रोसेस ध्यानामुळे सुधारते. आता असे पण काही गोष्टी जगासमोर आलेल्या आहेत, की काही जणांनी ध्यानाच्या बळावर अनेक आजार उलटून लावलेले आहेत. आता डॉक्टर डीन अर्निश जे अमेरिकेचे सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट आहेत, त्यांनी जीवनशैली आणि ध्यानाच्या बळावर एक क्रांती घडवून आणली. त्यांनी गंभीर हृदयविकार असलेले जे व्यक्ती होते, ज्यांच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या होत्या, त्या रुग्णांना कोणतंही बायपास किंवा अँजिओप्लास्टी न करता केवळ ध्यानाने आणि योगासनाने आणि आहारावर नियंत्रण मिळवून आहारामध्ये थोडं बदल करून त्यांनी त्यांच्यावर प्रयोग केले, तर जे परिणाम आले ते सगळे वैद्यकीय चाचणी घेण्यात आले, तर इतके धक्कादायक निकाल आले की नियमित ध्यान करणाऱ्या रुग्णांच्या रक्तवाहिन्यामधील ब्लॉकेज हळूहळू वितळण्याचे दिसून आले. म्हणजे त्यांचं हृदय पुन्हा निरोगी झाले. वैद्यकीय इतिहासात पहिल्यांदाच औषधाशिवाय हृदयविकार उलटा झाल्याचं सिद्ध झालंय. म्हणजे हे संशोधन खूप महत्वाचं आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही नियमित ध्यान करता, तुमच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता सुधारते, तुमचं मेंदूची कार्यक्षमता सुधारते, तुमचं हृदयाची सुद्धा कार्यक्षमता सुधारते. म्हणजे अ, अ, हे जे नियमित ध्यान करतात त्यांच्यासाठी हे खूप महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे क्रॉनिक पेन ज्याला आपण म्हणतो नाही का, एकदम असह्य वेदना कधी-कधी होतात. म्हणजे कुठल्याही कारणामुळे होऊ शकतात ते. तर ज्याला आपण अ, अ, त म्हणजे हे जे आधुनिक संशोधन झालंय ह्याच्यावर, त्याच्यात ध्यान जे करणारे लोक आहेत, जे कॅन्सरच्या अंतिम टप्प्यात होते किंवा ज्यांच्या शरीरावर वेदनांवर जगातील कोणतंच पेन किलर लागू पडत नाही, औषध लागू पडत नव्हते. अशा स्थितीत जे रुग्ण होते, ध्यानाच्या सरावानंतर अशा रुग्णांमध्ये मेंदूचे वेदनेचे जे सिग्नल आहे ते स्वीकारण्याची पद्धत बदलली. कॅन्सरच्या रुग्णांना केमोथेरपी दरम्यान होणारा जो तीव्र त्रास असतो, जे उलट्या होतात, मानसिक नैराश्य येतं, ध्यानामुळे पूर्ण ते नाहीसं झालं. अनेक रुग्णांचे आयुष्य वैद्यकीय अंदाजापेक्षा कितीतरी पटीने वाढलं
आणि ते आनंदी जीवन जगू शकले केवळ ध्यानामुळे. दुसरं एक रिसर्च समोर आलाय, तो म्हणजे ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो, म्हणजे आपल्या मणक्याच्या गंभीर दुखापतीतनं सुद्धा रिकव्हरी झाल्याचं काही केसेस समोर आले. डॉक्टर जो डिस्पेन्झा हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत आणि ते न्यूरोसायन्सच्या अभ्यासक सुद्धा आहेत. त्यांच्या एका गंभीर अपघातामध्ये त्यांची 6 हाडे मणक्याची ते मणक्याची हाडे खूप महत्वपूर्ण असतात. त्या मणक्यांची 6 हाडे पूर्ण चक्काचूर झाले होते आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की ते आयुष्यात कधीच स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार नाहीत. म्हणजे ते व्हीलचेअरवर त्यांना काढावं लागेल. त्यांनी कोणतीही शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दररोज 4.5 तास अत्यंत सखोल ध्यान केलं आणि ध्यान अवस्थेत राहून त्यांनी आपल्या मेंदूला मणक्याच्या पेशी पुन्हा तयार करण्याचे संकेत ते देत राहिले आणि आश्चर्यकारक पणाने अवघ्या 10 ते 12 आठवड्यात त्यांच्या मणक्याची हाडे आपोआप जोडली गेली आणि ते कोणत्याही मदतीशिवाय चालत आपल्या पायावर उभे राहिले आणि ते जगभर आता ध्यानाचा असाध्य आजार बरं करण्यासाठी ध्यानाचा वापर किती महत्वपूर्ण आहे त्याचे वर्ग घेतात जगभरामध्ये. म्हणजे ही खूप मोठी केस आहे. जे नियमित ध्यान करतात त्यांना लक्षात येईल की आपल्या नियमित ध्यान करण्याने काय नेमकं आपल्याला लाभ होतोय प्रत्यक्षपणे. आता रोगप्रतिकारक शक्तीवर नियंत्रण अ, ज्याला आपण म्हणतो नाही का ॲटो ह्युमन डिसीज जे आहे, जेव्हा आपल्याच शरीरातील रोगप्रतिकार पेशी चुकून आपल्याच पेशींना नष्ट करू लागतात, तेव्हा त्याला ॲटो ह्युमन डिसीज असं म्हणतात. आता वैद्यकीय शास्त्रामध्ये याच्यावर ठोस उपचार नाहीये. जगातील हजारो रुग्णांनी अ, विपश्यना किंवा साक्षी भाव या ध्यानाचा आश्रय घेतला. जेव्हा मन साक्षी भावात स्थिर होतं, तेव्हा शरीराची यंत्रणा गोंधळातून बाहेर पडते. म्हणजे परिणामी काय होतं, रोगप्रतिकारक शक्ती स्वतःहून शांत होते आणि आपल्या शरीरावर हालना करणं थांबवते. अशा अनेक रुग्ण या आजारातून केवळ ध्यानामुळे पूर्ण बरे झालेत, हे दिसून आलेले आहेत. तर म्हणजे माझा महत्वाचा संदेश हाच आहे की ध्यान हे औषधाला पर्याय नाही, तर ध्यान ही अशी अंतर्गत शक्ती आहे जी औषधाची गरजच पडू देत नाही. जर शरीर आजारी पडू शकतं, तर योग्य मानसिक अवस्थेत शरीर स्वतःला बरं देखील करू शकतं आणि ध्यान हीच ती अवस्था आहे. त्यामुळे जे नियमितपणे ध्यान करतात आहे, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि खास करून बरेच पातळीवर बदल होतात आणि कधी-कधी काय होतं, की हे बदल जे झालेत आपल्या शरीरावर, मनावर होतात आहे, हे लगेच लक्षात येत नाहीत आपल्याला. म्हणजे कारण या स्थितीमध्ये आपण ज्या परिस्थितीतून जात असतो, ज्या संकटांना सामोरे जात असतो, ज्या परिस्थितीला सामोरे जात असतो, काही नातेसंबंधाच्या बाबतीत काही दुरावा निर्माण होत असतो. अशा अनेक काही ताणतणाव आपल्या आयुष्यात येतात. आपल्या सफलतेत येणारे बाधा असतील, आपल्या यशस्वीतेमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी असतील. अशा अनेक स्थितीला आपण सामोरे जात असतो. म्हणजे खास करून तरुण वर्ग ज्याला शिक्षणासाठी आधी तो सगळा संघर्ष असतो, त्याला त्या ठराविक त्याचं अ, त्याला जे हवं ते मिळवण्यासाठी, त्या ॲडमिशन मिळवण्यासाठी, नंतर ते मिळाल्यानंतर त्या अभ्यासाचा तणाव असतो. त्या अभ्यासानंतर तो जे डिग्री घेतो, त्या डिग्रीसाठी, त्या मिळालेल्या डिग्रीसाठी ते काम शोधणं, मग ते काम शोधल्यानंतर ते काम टिकवणं आणि आय-टी डिपार्टमेंटमध्ये तर तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना असेल, की कोणत्या पद्धतीने
ट्रेसला सामोरे जावं लागत असतं आपल्याला. प्रत्येक गोष्टीमध्ये या सगळ्या वेगवेगळ्या स्थितीला आपण सामोरे जात असतो. तर मुळामध्ये अ, ध्यानामध्ये रुची निर्माण होणं हे एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट नियमित ध्यान करणं. म्हणजे तुम्हाला वाटलं, ऐकलं थोडंसं, मग नंतर हळू-हळू तुम्हाला त्यात गोडी निर्माण झाली आणि तुम्ही नियमित ध्यान करायला लागले. तर नियमित ध्यानामुळे हळू-हळू तो परिणाम तुमच्या शरीरावर, मनावर व्हायला लागतो आणि तो तुम्हालाच जाणवत नाहीये. तुमच्या आजूबाजूत राहणारे तुमचे जे निकटचे नातेवाईक आहेत, तुमचे आजूबाजूला वावरणारे, तुमच्या सहवासात राहणारे, त्यांना सुद्धा हा बदल जाणवायला लागतो आणि अ, जर तुम्हाला त्यात रस निर्माण झाला, तुम्हाला त्यात गोडी निर्माण झाली, तुम्ही जर नियमित ध्यान करताय, तर हा ध्यानाचा वसा तुम्ही अजून वाढवावा. इतर लोकांना पण या ध्यानाचं महत्त्व सांगावं, याचं मूल्य समजून सांगावं. तुमच्यात झालेले बदल त्यांना सांगावेत आणि काही बदल तर लोकांना लक्षात येतातच. ते स्वतःहूनच तो बदल टिपतात आणि ते स्वतःच विचारतात, की हा बदल कसा झाला तुझ्यामध्ये? आणि त्याच्या प्रभावाने त्यांना सुद्धा असं वाटायला लागतं, की अरे मी सुद्धा हा बदल माझ्या सुद्धा जीवनात बदल घडू शकतो. म्हणजे त्यासाठी तुम्ही स्वतः दुसऱ्यांसाठी एक प्रेरणादायक स्तोत्र व्हावा असं मला वाटतं. म्हणजे तुमच्या ध्यानामुळे तुम्ही तुमच्यात अ, बदल घडवता. तो घडवत असताना, तो बदल होत असताना इतरांना पण तुमच्या त्या ध्यानाच्या प्रवाहामध्ये सामील करून घ्यावं असं मला वाटतं. कारण अ, जे काही वातावरण आज वैश्विक स्तरावर आहे, या सगळ्या वातावरणाला जर तुम्ही बघितलं, तर ह्याच्यात एक गोष्ट होऊ शकते, आपण सरकारला दोष देणार, आपण इतरांना नावं ठेवणार. पण आपण काय करू शकतो? आपण एकच आपल्या हातात आहे. ते एक गोष्ट आहे म्हणजे आपण ध्यान करू शकतो आणि त्या ध्यानातनं निर्माण होणारे जे व्हायब्रेशन आहेत, जे प्रेमाचं व्हायब्रेशन आहे, जे करुणाचं व्हायब्रेशन आहे, ही 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 संवेदना, ही ऊर्जा हळू पसरायला पाहिजे, वाढत जायला पाहिजे. त्याच वेळेला हे जग एका शांतीच्या मार्गावर अग्रेसर होईल. पण आपण जर नुसतंच दोष देत राहिलो, नुसतं तक्रार करत राहिलो आणि अ, आपण काहीच करू शकत नाही असं म्हणून आपण बसून राहिलो तर काहीच होणार नाही. जे काही करायचंय ते सगळं आपल्याला स्वतःवर करायचंय. आपण असं म्हणू शकत नाही, की अमेरिकेने असं करायला पाहिजे, इराणने असं करायला पाहिजे, इस्रायलने असं करायला पाहिजे. त्यावेळेला हे युद्धस्थिती नियंत्रणात येईल. यासाठी आपण काय करू शकतो? आपण ध्यान करू शकतो. त्या ध्यानातनं निर्माण होणारी जी ऊर्जा आहे, त्या ध्यानातनं निर्माण होणारे जे प्रेम तरंग आहेत, ह्या वाढत राहिले, तर ते वातावरणच हळू-हळू त्या विश्वावर पसरत राहतील आणि हळू ते बाह्य स्तरावर सगळे जे संघर्ष चाललेले आहेत, ते निवळायला सुरुवात होतील. म्हणजे आपल्याला फक्त एकच गोष्ट आपण करू शकतो, ते की ध्यान करू शकतो. आपण तक्रारी करत राहिल्याने आपल्याला त्यातनं काय मार्ग मिळणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट आपल्या ध्यानामध्ये आपण इतरांना पण सहभागी करता आलं पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोर-जबरदस्ती याच्यात नसायला पाहिजे. म्हणजे ज्या दुसऱ्याला जर ध्यान करण्याची इच्छाच नसेल आणि तुम्ही जबरदस्ती मारून मुटकून त्याला ध्यानावर बसवलं, तर त्या ध्यानाला अर्थ राहणार नाही. म्हणजे तुम्ही त्यांच्या आतमध्ये ती प्रेरणा जागृत करा ध्यानाची, की त्यांना स्वतःहून वाटलं पाहिजे, की आपण ध्यान करावं म्हणून. मग ते कधी वाटेल ज्यावेळेला तुम्ही ध्यान करून तुम्हाला जी शांती अनुभवायला येईल, तुम्हाला जी प्रेम अनुभवायला येईल, तुमच्यामध्ये जे बदल होतील, जे सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील, मग ते हळू दुसऱ्याला जाणवतील. मग दुसऱ्यामध्ये आपोआपच ती प्रेरणा निर्माण होईल. त्यामुळं ध्यान ही अशी गोष्ट आहे, की जबरदस्ती तुम्ही दुसऱ्याला त्या प्रवाहात आणू शकणार नाही.
त्यांच्यामध्ये तुम्ही ती तहान जागृत करा, त्यांच्यामध्ये ती गोडी वाढवा, त्यांच्यात तो रस निर्माण करा. पण त्याच्यामध्ये जबरदस्ती नाही पाहिजे. म्हणजे एखाद्याला इच्छा नाहीये ध्यान करण्याची, त्याला ध्यानाची गोडी नाहीये, त्याला वेगळा कुठला तरी मार्ग असेल, तर आपण त्याला जबरदस्ती आपण ध्यानाला अ, अ, पकडून राजी करू शकत नाही. म्हणजे तो करणं चुकीचंच होईल. आपण फक्त त्याला त्या ध्यानाचं महत्त्व पटवून देऊ शकतो. त्याची मूल्य त्याला समजावून सांगू शकतो. त्याच्याने काय शारीरिक आणि मानसिक बदल होतात ते सांगू शकू. त्याच्याने अ, अ, आपल्या आयुष्याची दिशा, गती, प्रवास आपला कसा बदलतो तोच सांगू शकतो. पण जबरदस्ती आपल्याला त्याला त्या प्रवाहात ओढून आणू शकत नाही आपण. आपण त्याच्या आतमध्ये जोपर्यंत त्याची ती प्रेरणा जागृत होत नाही, तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे. म्हणजे एकदा तुम्ही सांगितलं कोणाला, की ध्यान करा, ते चांगलं असतं. ते तुमच्या शरीराला, मनाला अ, अ, आधार देणारं, विकसित करण्यासाठी, म्हणजे शरीरशुद्धी, भावशुद्धी, मनशुद्धी या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात, आपल्या प्रवासात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि ह्या मूल्य तुम्ही त्यांना सांगताना त्यांच्यावर जोरजबरदस्ती नाही केली पाहिजे. आणि एकदा सांगून तुम्ही सोडून देणं पण चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही बीज ज्याला पेरता एखाद्याच्या मनामध्ये ध्यानाचं, तर त्याला खतपाणी पण द्यायला पाहिजे. म्हणजे त्याला योग्य प्रकाश मिळाला पाहिजे, त्याला योग्य जलस्रोत मिळालं पाहिजे. तर हळू ते अंकुरित होईल ध्यानाचं बीज. तर असं हे ध्यानाचं जे बीज आहे ते हळू वाढवत जावा. ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते गेलं पाहिजे. आणि अ, एक असं विश्व बनलं पाहिजे, की ज्याच्यामध्ये स्वतःहूनच लोक आपल्या स्वतःच्या विकासासाठी, आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी, आपल्या स्वतःच्या म्हणजे स्वतःला निखारण्यासाठी म्हणून ते ध्यान करतील. दुसऱ्यांना बदलण्यासाठी म्हणून नाही, पण स्वतःला बदलण्यासाठी, स्वतःमध्ये तो अ, जो काही बदल आहे तो निर्मित करण्यासाठी ह्या ध्यानाचा उपयोग होऊ शकतो. आणि त्रिभुवननी आता काही नवीन एक ध्यान समूह निर्माण केला आणि नियमित ध्यान अ, मला वाटतं एक काहीतरी 10:30च्या वेळेला सगळेजण नियमित ध्यान साधना करत आहे. आणि चांगली गोष्ट आहे. म्हणजे अ, अ, ध्यानाला वेळेचं बंधन नाही. तुम्ही कधीही, केव्हाही ध्यान करू शकता. आणि त्या एकाच वेळेला ज्यावेळेला अ, वेगवेगळ्या स्थानावरनं लोकं ध्यान करतात आहे, पण त्यांची एकच अ, भावना, एकच उद्देश आणि एकाच ह्याच्यापोटी ज्यावेळेला ते ध्यान करायला लागतात, तर ऑटोमॅटिकली हे युनिव्हर्ससुद्धा तुम्हाला मदत करायला लागतं. म्हणजे तुमच्या इतर जे आयुष्याचे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे तुमच्या जीवनातले जे काही संघर्ष असेल, त्या तुम्ही ध्यानाला प्राथमिकता दिली, तुम्ही ध्यान करायला लागला, तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुमच्या मूळ प्रवासाला त्याचा बाधा होऊ नये, त्याला ती अडचण येऊ नये, त्यासाठी युनिव्हर्ससुद्धा तुम्हाला मदत करायला लागतं. ब्रह्मांडसुद्धा या गोष्टीचा अ, तुम्हाला मदत करायला लागतं. म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात. ज्यावेळेला तुम्ही ध्यान करता त्यावेळेला सगळं ब्रह्मांड तुमच्या सोबत असतं. ही गोष्ट तुमच्या अंतरी एकदम खोलवर रुजू द्या. कारण ज्यावेळेला तुम्ही ध्यान करता त्यावेळेला तुम्ही ब्रह्मांडाशी एकरूप होता. त्यावेळेला अख्खं ब्रह्मांड तुमच्या सोबत असतं. म्हणजे तुमच्या ह्या प्रवासामध्ये, तुमच्या आंतरिक प्रवासामध्ये तुम्ही एकटे नसता. अख्खं ब्रह्मांड तुमच्या सोबत असतं. आणि हा जो प्रवास सुरू झालेला आहे, हा नियमित राहावा आणि निरंतर राहावा, ही सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि अ, ज्या
आपण 2026ला सांगितलं होतं की काही शिबिर होणार नाहीत म्हणून, पण मला वाटतं साधारण हे पावसाळा संपल्यानंतर म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, सप्टेंबर नंतर एखादं शिबिर घेण्याचं आपण अ, 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 प्रयत्न करूया. भले 2-3 दिवसाचं का असेना. मग त्यासाठी आपण नक्कीच पुन्हा एकत्र येऊ आणि अ, हा जो नवीन एक ध्यान समूह झालाय त्यांना त्या सर्वांसाठी मी शुभेच्छा देतो, की त्यांच्या आंतरिक प्रगतीसाठी, त्यांच्या आंतरिक समृद्धीसाठी, त्यांच्या यशस्वी जीवनासाठी आणि दोन्ही बाजूने एक आंतरिक आणि बाह्य स्थिती दोन्ही बाजूने त्यांचा विकास घडावा ही शुभेच्छा मी देतो आणि मी आपली चर्चा थांबवतो इथं आणि त्रिभुवनला अ, पुढचे म्हणजे समारोपासाठी निमंत्रण करतो आणि माझ्याकडनं पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनःपूर्वक आभार. तुम्ही या अ, अ, म्हणजे अ, आजच्या चर्चेसाठी एकत्र झाला त्यासाठी आणि आपण जरूर असं काहीतरी प्रयत्न करूया, की महिन्यात 2 महिन्यातनं एकदा असं काहीतरी आपण एकत्र येऊन या विषयावर थोडं अजून पुढे जाण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद. त्रिभुवननी पुढचं सूत्र हाती घ्यावेत. धन्यवाद स्वामीजी. आज ध्यानाच्या माध्यमातून ज्या वैज्ञानिक शोध संशोधनाच्या माध्यमातून सिद्ध झालेल्या गोष्टी आपण सांगितल्या त्या अचंबित करणाऱ्या आहेत आणि प्रत्येक जण आपल्या स्वस्थ शरीरासाठी, स्वस्थ मनासाठी, यशस्वी जीवनासाठी, आनंदी जीवनासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्नशील असतो. पण त्यासाठी करायचं काय हा प्रत्येकाच्या समोर प्रश्न असतो. 40 वर्षापासून तुम्ही सांगत आलात की तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ध्यान हेच आहे. त्यासाठी मी काय करू? त्यासाठी तुला ध्यान करायला लागेल. त्यासाठी मी काय करू? त्यासाठी तू नेहमी ध्यान कर. आणि अशा प्रकारे या ध्यानाचा संदेश आपण 40 वर्षापासून जो देत आलात त्याच्यातून निर्माण झालेला जो पाया आहे त्या पायाच्याच आधारावर गेल्या 2 महिन्यांपासून आत्मकलेतील आणि अन्यत्र ध्यानाविषयी आवड असणाऱ्या 350 मंडळींनी आम्हाला त्यात रस आहे म्हणून एका समूहाच्या माध्यमातून एकत्रित आले आणि लक्षणीय पद्धतीनं सध्या 60 दिवस पूर्ण होत आले तर सुमारे 50, 55, 60 अशा व्यक्ती एकाच वेळेला 10 वाजता ध्यानामध्ये उपलब्ध असतात. असा हळूहळू ती संख्याही वाढत आहे. पण ज्यांनी 2 महिन्यामध्ये सहभाग केला त्यांनी काल शनिवारपासून आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली आहे. त्याच्यामधून होणारे विधायक बदल, प्रत्येकामध्ये घडणारे विधायक बदल आणि विशेष गोष्ट ही दिसून आली की ज्यांच्यामध्ये आत्मकलेतले काही सदस्य आहेत, आत्मकलेत आणखीनही नसलेले पण बाह्य स्वरूपातून जोडले गेलेली मंडळी आहेत, ज्यांनी नियमितपणे 4-6 दिवस रोज रात्री ध्यान केलंय, त्यांची उपस्थिती गेल्या 2 महिन्यांमध्ये सलग दिसती आहे. म्हणजे त्याच्यात 50 जणांपैकी 4 व्यक्ती अशा असतील की ज्या एखाद्या दिवशी ध्यानात सहभागी होऊ शकत नाही. म्हणजेच रस निर्मित झाला, आवड निर्माण झाली ध्यानाबद्दल, की ध्यान आवड निर्माण झाली, हळूहळू तो स्वभाव झाला आणि ती त्यांची दैनंदिनी झाली. आणि अशा प्रकारे त्या नियमित ध्यानाच्या वर्गात आणि साधनेमध्ये संगीत ध्यानाच्या निमित्ताने रोज सदस्य येतात आहेत. आपल्या समूहातीलच काही वरिष्ठ मंडळी तिथे 5 मिनिटाचं मार्गदर्शन रोज देतात आहेत. त्याच्यानंतरनं संगीताची धून ऐकण्यामध्ये 30 मिनिटापर्यंत सदस्य छान पद्धतीने रंगतात आहेत. आज तुम्ही जी मौलिक माहिती दिलीत आणि त्याच्यातून सदस्यांसाठी आणखीन एक नवा दृष्टिकोन निर्माण झाला. ज्यांच्याही शरीरामध्ये काही अस्वास्थ्याची कारणं असतील, क्वचित प्रसंगी त्रास असतील, तर ध्यान हे त्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे असं जर सांगितलं असेल
तर आपण स्वतःसाठी अर्धा एक तास वेळ काढला पाहिजे. स्वामीजींनी त्याचबरोबर हाही महत्वपूर्ण संदेश आपल्याला दिलाय. तो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. गौतम बुद्धांनी ज्या वेळेला देह सोडण्याची वेळ आली, त्यावेळेला गौतम बुद्धांनी एक अखेरचा संदेश सांगितला आणि तो हाच होता, की अप्पदीप भव. तुम्ही स्वतःच दीपक बना. आणि जेव्हा तुम्ही स्वतःच दीपक बनतात, त्यावेळेला ते तुमचं दीपक बनणं हे तुमच्या परता मर्यादित नसतं. कारण तुमच्या जवळपासच्या परिसरामध्ये जिथपर्यंत तुमच्या पेटलेल्या दिव्याचा प्रकाश जाणार आहे, त्या सगळ्या परिसरामध्ये ती प्रकाशमानता पसरणार आहे. आणि अशा प्रकारे आपल्या स्वास्थ्यापुरता, आपल्या समाधानापुरता, शांतीसाठी आणि आपल्या महत्वपूर्ण ध्येय प्राप्तीसाठी आपण मर्यादित राहायचं नाहीये. तर आपल्या सहवासात असणाऱ्याला स्वामीजींनी सांगितलं, की कोणालाही तुम्ही आग्रह करू नका, जबरदस्ती करू नका. पण ध्यानाचं बीज ठेवण्याची संधी मात्र सोडू नका. तुमच्या जवळपास फिरणं, जवळपास बसणाऱ्या, सहवासात येणाऱ्या व्यक्तीला ज्या वेळेला शांतता अनुभवायला येते, त्यावेळेला ती स्वतःहून विचारते, "अरे खरंच तुम्ही इतके शांत आहे, त्याचं काय वैशिष्ट्य आहे, काय विशेष आहे?" त्यावेळेला तुम्ही आवर्जून सांगितलं पाहिजे, की मी नियमित स्वरूपात ध्यान करतो. आणि हा संदेश आम्हाला दिला गेलेला आहे. आमच्या जीवनामध्ये त्यामुळे स्वास्थ्य निर्माण झालेलं आहे. आमच्या जीवनामध्ये औषधोपचार आणि कुठल्याही प्रकारच्या उपचारांची आम्हाला गरज भासत नाही. पण आम्ही नियमित स्वरूपात 2 गोष्टी करतो. एक ध्यान आणि दुसरं प्राणायाम. आणि स्वामीजींनी आता आनंदाची गोष्ट सांगितली, की या वर्षात पावसाळा किंवा थंडी संपल्यानंतर एक विशिष्ट वेळ ठरवून आपल्याला पुन्हा एकदा शिबिराच्या निमित्ताने स्वामीजी भेटतील. आणि त्याचबरोबर नियमित स्वरूपात 15 दिवसात, आता जसे आपण शनिवारी गप्पा गोष्टी करतो, बोलत आहोत, स्वामीजींचा महिन्यातनं एकदा आपल्याला वेळ मिळाला, तर आपण जे काही काम केलं, त्याला 2 महिन्यात आपण केलं. स्वामीजींना आपण करायचं आणि मगच दाखवायचं, ह्या दृष्टीनं आपण स्वामीजींपर्यंत त्या गोष्टी फार प्रकट नाही केल्या. पण आपण नियमितपणे 2 महिने ध्यान केलं आणि आपण छातीठोकपणे सांगू शकतो, की स्वामीजी, आपल्या समूहातून आपले 50 सदस्य असे आहेत ना, की ते रोज रात्री 10 वाजता ध्यानाला उपलब्ध आहेत. एक दिवसही त्यांची सुट्टी नाही आणि खाडं नाहीये. आणि अशा प्रकारे एक सदस्य आता ध्यानामध्ये गती घेतात आहेत आणि खूप पुढचा प्रवास आहे. तुमचं वेळोवेळी मार्गदर्शन आहे आणि नवी पिढी तयार होतीये. त्यांनाही विशेष करून आपलं मौलिक मार्गदर्शन अपेक्षित राहील. तर अशा प्रकारे हा तुम्ही जो ध्यानाचा संदेश 40 वर्षापूर्वी पेरलेला आहे, त्याची आता खऱ्या अर्थानं एक अशी व्यापक अशी प्रकाशमानता सर्वांना अनुभवायला मिळते. सगळ्यांच्या जीवनामध्ये विशेष बदल घडलेले आहेत. आपल्या आत्मकलेत 30, 40, 20 वर्षापासून असलेल्या मंडळींच्या जीवनामध्ये तर ध्यान ही गोष्ट जाग आल्याबरोबर स्मरणात येणारी पहिली गोष्ट आहे. त्यामुळे ध्यानाची आठवण आली, आपण आहोत याची जाणीव झाली. सगळ्यात महत्वाची जाग आल्यानंतर ना आपल्याला काय प्रार्थना महत्वाची आहे, तो सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड, तो फिलिंग घेऊन जाग येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्या नव्या दिवसामध्ये प्रकाशमान होऊन उठतीये आणि नव्यानं जगण्याचा प्रयत्न करते. स्वामीजी नेहमी सांगतात, की आपण शिकते असलो पाहिजे आणि पुन्हा नव्यानं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी स्वामीजींची कविता मी नेहमी सांगत असतो. आयुष्य नव्याने जगणे मी जमेल का ते बघतो. प्रेताला माझ्या सजने मी जमेल का ते बघतो. तर नव्यानं आपल्याला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस जगता आला पाहिजे. आणि आपलं जगणं जर का प्रेतासारखं झालेलं असेल, तर त्याच्यामध्ये शिवत्व आहे आणि त्या शिवत्वाला जागा करण्याचं काम आपल्याला आहे. त्यासाठी आपल्याला नव्यानं आहे ना, सत्य आहे, शिव आहे, सुंदर आहे, हा संदेश वारंवार लक्षात ठेवून आपल्याला आपल्या जीवनामध्ये ध्यानाचा संदेश परिपूर्ण अवस्थेपर्यंत न्यायचा आहे. स्वस्थ शरीर, स्वस्थ मन, आनंदी जीवन, हा जो संदेश आहे आत्मकलेचा, तो सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. अशा प्रकारे स्वामीजींना मी धन्यवाद देतो, की त्यांनी आज विशेष करून ध्यानाचं प्रखर असं महत्व आम्हाला समजावून दिलं. आता आमचा आत्मविश्वास आणखीन वाढलेला आहे.
आज स्वामीजींनी जी काही संशोधनातली उदाहरणं दिली, अशा प्रकारच्या काही त्रासातून जाणारी सदस्य मंडळी आपल्या समूहांमध्ये आहेत. ध्यानासाठी नियमित बसतात आहेत. त्यामुळे आपल्याच प्रतिकार शक्तीच्या विरोधात लढणाऱ्या अशा व्याधीमध्ये ग्रस्त असणारी काही मंडळी आहेत आणि त्यांच्यासाठी ही एक खूप प्रेरणादायी गोष्ट असेल. अगदी कोणाला कॅन्सर झाला असेल, तर अरे तोही दूर होऊ शकतो. मी फक्त नियमित ध्यान केलं पाहिजे. आणि माझ्यातला कॅन्सर गेलाच, जाणारच अशा खात्रीने आपल्याला वाटचाल करायची आहे. त्यामुळे शारीरिक स्वास्थ्याचे कोणाचेही प्रश्न असतील, अडचणी असतील, मानसिक स्वास्थ्याचे असतील, तर सगळ्यांनी करायचं महत्वाचं तेच एक आहे की नियमित ध्यान करायचं आहे. आणि एक दिवस एखादं भोजन चुकलं तर चालेल, पण एक दिवस ध्यानाचा चुकला तर आयुष्यातला एक खूप मोठा संधीचा भाग आणि महत्वाची गोष्ट आपण हुकलो, अशी आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे. त्यामुळे ध्यान हे आपलं जगणं व्हायला पाहिजे. ध्यान आपलं बोलणं झालं पाहिजे. ध्यान आपलं ऐकणं झालं पाहिजे. डोळे बंद करून ध्यान जमलं पाहिजे आणि डोळे उघडे ठेवून ध्यान सुरू राहिलं पाहिजे. अशा प्रकारे आपलं परिपूर्ण जीवन आपण ध्यानमय करूया आणि स्वामीजींना याचाच आनंद होईल अशा प्रकारे प्रेरित होऊन आपण काम करत राहूया. आणि स्वामीजींना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. उपस्थित असलेल्या सगळ्या सदस्यांना देखील मी धन्यवाद देतो. आणि नव्याने जी पिढी आता आपली या सगळ्यामध्ये खांद्याला खांदा लावून कामाला लागली आहे, त्या सगळ्यांनाही ही आजची स्वामीजींची चर्चा प्रेरणादायी आहे. आणि अशाच नव्या उमेदीने, नव्या जोमानं आपण ध्यानाचा संदेश आपल्यापुरता मर्यादित न ठेवता अनेकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया. आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत, एक अखेरच्या क्षणालाही आपल्या हातून ध्यानाचं बीजच पेरलं गेलं पाहिजे आणि जो मूळ संदेश आहे तो आपल्याला जगता आला पाहिजे, अशी आपण आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि ही आजची सभा आपण आता पूर्ण झाली आहे असं जाहीर करतो. धन्यवाद स्वामीजी. सर्व उपस्थित सदस्यांना धन्यवाद. जय शंकर.